जय भीम, नमो बुद्धाय. वर्षावास मालिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या भागा आपण पाहणार आहोत की परिभाषिक शब्दासाम्यामुळे तात्विक भेद कसा लपून राहतात. पुनर्जन्म. तर आपण हा चॅनल पाहत राहा, चॅनलला लाईक करा. तर मृत्यूनंतर काय होते हा प्रश्न वारंवार विचारला जातो. भगवान गौतम बुद्धाच्या समकालीन आचार्यांची ह्याविषयी दोन भिन्न मते होती. पहिले मत म्हणजे शाश्वतवाद आणि दुसरे मत म्हणजे उच्छेदवाद. म्हटला जात असे, आत्मा अमर असल्याची जाणीव शाश्वत आहे, तर पुनर्जन्माने जीवनाचे नवीनीकरण पुढे चालूच राहते असे शाश्वतवादी मानित असे. उच्छेदवादांचे मत म्हणजे उच्छेदवाद हा एक शब्दाने स्पष्ट होते की उच्छेदवादाचा प्रत्येक वस्तूचा संपूर्ण विनाश, मृत्यूनंतरही काही उरत नाही. तर भगवान गौतम बुद्ध हे शाश्वतवादी नव्हते, कारण शाश्वतवादात पृथक आणि अमर अशा आत्म्याचे अस्तित्व असल्याची श्रद्धा असावी लागते आणि त्यास भगवान गौतम बुद्धाचा प्रखर विरोध होता. भगवान गौतम बुद्ध हे उच्छेदवादी होते काय, तर आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे भगवान गौतम बुद्ध हे स्वाभाविक उच्छेदवादी असतील अशी अपेक्षा असणार. परंतु आपण वस्तुस्थिती उच्छेदवादी नसता आपणावर तसा आरोप केला जातो अशी भगवान गौतम बुद्धाची आगलक सुप्पम धम्ममध्ये सुद्धा तक्रार केलेली आहे. ते म्हणतात की माझी शिकवण वेगळी असताना काही श्रमण आणि ब्राह्मण चुकीचे आणि अप्रामाणिकपणे वस्तुस्थितीला धाब्यावर बसून मी उच्छेदवादी आहे असे आणि मानवजातीचे विघटन, विनाश आणि संपूर्ण उच्छेदवाद होणार आहे असे शिकवतो असा माझ्यावर खोटा आरोप केलेला आहे. खरोखर मी तसे शिकवित नाही आणि तरीसुद्धा काही भले लोक चुकीने किंवा अप्रामाणिकपणाने किंवा खोडसळपणाने माझ्यावर खोटा आरोप करून मला उच्छेदवादी बनवून पाहतात. हे विधान जर खरोखर भगवान गौतम बुद्धाचे असेल तर बुद्ध धम्मावर ब्राह्मणी सिद्धांत लादण्यासाठी घुसाडलेले प्रक्षिप्त विधान नसेल तर एक गंभीर समस्या उभी राहते. ती समस्या अशी की भगवान गौतम बुद्ध तर आत्म्याचे स्वतंत्र अस्तित्व मानित नाही, मग ते आपण उच्छेदवादी नाही असे कसे म्हणू शकता. यातून एक प्रश्न उद्भवतो, तो असा की भगवान गौतम बुद्ध पुनर्जन्म मानतात का काय. भगवान पुनर्जन्म कशाचा व कोणत्या वस्तूचा. तर भगवान गौतम बुद्ध पुनर्जन्म मानतात काय, याचे उत्तर होय असे आहे. या प्रश्नाचे दोन भाग पाडणे योग्य ठरेल. पुनर्जन्म कशाचा व कोणत्या वस्तूचा आणि पुनर्जन्म कुणाचा व कोणत्या व्यक्तीचा. या दोन प्रश्नांचा एकच प्रश्न वेगळा घेऊन विचार करणे हे बरे पडेल. पुनर्जन्म कशाचा या प्रश्नाचा आपण प्रथम विचार करूया. या प्रश्नाकडे बहुधा दुर्लक्ष केले जाते. हे दोन्ही प्रश्न एकत्र केल्यामुळे अतिशय वैचारिक गोंधळ उत्पन्न झालेला आहे. भगवान गौतम बुद्धाच्या मते माणसाच्या अस्तित्वाचे चार घटक म्हणजे ते पदार्थ आहेत: पृथ्वी, आप, तेज आणि वायू. प्रश्न असा आहे की मनुष्य देह मृत झाल्यावर त्याच्या या चार भौतिक घटकांचे काय होते. तर मृत शरीराबरोबर तेही मृत होतात काय, नाहीसे होतात काय. काही लोक म्हणतात की होय, ते सुद्धा नष्ट होतात. परंतु भगवान गौतम बुद्ध म्हणतात की हे घटक पदार्थ आकाशात जे समान पदार्थ सामूहिक रूपाने आहेत त्यात ते मिसळून जातात. ह्या चार घटकांचे आकाशात तरंगणाऱ्या व तिथे विद्यमान असणाऱ्या महाभूतांचे पुनर्निर्मल होते तेव्हा एक नवा जन्म घडतो. पुनर्जन्माचा भगवान गौतम बुद्धांचा अभिप्रेत असणारा अर्थ असा आहे की या नव्या जन्मातील घटक पूर्वीच्या एका विशिष्ट मृत शरीरातील काही घटक असू शकतील. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शरीर मरते पण त्याचे भौतिक घटक पदार्थ सदैव उपस्थित असतात, त्याचा विनाश होत नाही. माणूस मेला तरी त्याच्या शरीरातील अनुपरिणाम कोठेतरी कायम राहतात. अनुवाद. अशा प्रकारच्या पुनर्जन्मास भगवान गौतम बुद्ध मानतात. सारीपुत्त आणि महाकोटी त्यांच्या संवादात या विषयावर चांगलाच प्रकाश पडलेला आहे. असे म्हणतात की एकदा भगवान गौतम बुद्ध श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवान आरामात थांबलेले असताना स्थवीर महाकोटीत आपले सायंकाळचे ध्यान संपून सारीपुत्ताकडे गेले आणि त्यांनी सारीपुत्ताला आपल्या मनस्वितीत करीत असलेल्या काही प्रश्नांचे स्पष्टीकरण विचारले. त्या प्रश्नापैकी एक प्रश्न असा होता की महाकोटीत म्हणाले, ध्यानाच्या पहिल्या अवस्थेत किती गोष्टी म्हणजे संयोजने दूर केल्या जातात आणि किती मागे राहिल्या जातात. सारीपुत्त म्हणाले, 5 दूर केल्या जातात, 5 मागे राहिल्या जातात. या विषयांना वासना
दुर्विधी, आळस, थिम्मिती, चित्ता, उच्चता, कौशल्य आणि शंका, विचित्तकचा या दूर केल्या जातात आणि निरीक्षण, विर्तकी, चिंतन, उत्साह, समाधान आणि चित्ताची एकाग्रता या मागे राहतात. महाकोटीत म्हणाले, डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय घ्या. त्यांचे विषय पृथक आणि शेते पृथक आहेत. प्रत्येकी एक इंद्रिय दुसऱ्या इंद्रियापेक्षा वेगवेगळा आहे आणि ते स्पष्ट रूपाने भिन्न आहेत. त्याचे अंतिम आधार अधिष्ठान कोणते, या 5 इंद्रियाचे विषय आणि त्याचे क्षेत्र, याचा उपभोक्ता कोण आहे? तर सारीपुत्ती म्हणतात मन आहे. महाकोटीत म्हणाले की ही पंचेंद्रिये कशावर अवलंबून आहेत? सारीपुत्त म्हणाले चेतना म्हणजे जीवित इंद्रिय यावर. महाकोटीत म्हणाले चेतना कशावर अवलंबून असते? सारीपुत्त म्हणाले उष्णतेवर. महाकोटीत म्हणाले की उष्णता कशावर अवलंबून असते? तर सारीपुत्त म्हणाले चेतनेवर. तर महाकोटीत म्हणाले तुम्ही म्हणता उष्णतेचा चेतनेवर अवलंबून असते व चेतना उष्णतेवर अवलंबून असते. याचा खरोखर अर्थ करायचा तरी काय व लावायचा काय? तर सारीपुत्त म्हणाले मी तुम्हाला एक उदाहरण देऊन स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे दिव्याचा प्रकाश ज्योतीचे दर्शन घडवतो आणि ज्योतीच्या प्रकाशामुळे उद्भवतो, त्याचप्रमाणे चेतना ही उष्णतेवर आणि उष्णता ही चेतनेवर, अशी ही दोन्हीही तत्वे अन्वयश्री एकमेकावर अवलंबून आहेत. महाकोटीत म्हणाले शरीर हे निश्चितपणे कष्टासारखे दूर फेकण्यापूर्वी शरीरातील कोणत्या गोष्टी त्या सोडून जातात? तर सारीपुत्त म्हणाले चेतना म्हणजे जीवित इंद्रिय, उष्णता आणि विज्ञान जाणीव. महाकोटीत म्हणाले की मृत्यू देहामध्ये आणि त्या ध्यानी भिक्खूमध्ये ज्यांनी संज्ञा आणि वेदना यांचा निरोध केलेला आहे, काय फरक आहे? समाधीमध्ये असलेला भिक्खू मृतदेह यातील फरक काय? सारीपुत्त म्हणाले मृत शरीर, काया, वाचा आणि मन ह्या क्रिया तर थांबलेल्या असतात. इंद्रियांचे समर्थनही उन्नचित नष्ट झालेले असते. उलट पक्षी ध्यानास्थ भिक्खूंच्या मध्ये चेतना व उष्णता ही कायम असून इंद्रिय शक्ती ही शाबूत असते. त्याचे श्वासोच्छ्वास, वितर्क, विचार आणि संज्ञा थांबलेल्या आणि शांत झालेल्या असतात. मृत्यू अथवा उच्छेद यांचे हे श्रेष्ठ आणि परिणामपूर्वक विवेचन आहे. या संवादात एक कमीपणा आहे की महाकुट्टिताने सारीपुत्ताला आणखीन एक प्रश्न विचारायला हवा होता, तो म्हणजे उष्णता म्हणजे काय? याचे सारीपुत्ताने काय उत्तर दिले असते याची कल्पना करणे सोपी नाही. एक गोष्ट मात्र निसंदेह आहे की उष्णता म्हणजे ऊर्जा. अशा रीतीने ही स्पष्ट केल्यास शरीर मृत झाल्यावर काय होते या प्रश्नाचे योग्य उत्तर शरीर म्हणजे ऊर्जा उत्पन्न करण्याचे थांबवते असे होते. परंतु हाही उत्तराचा एक भाग ठरतो, कारण मृत्यूचा एक अर्थ असाही आहे की शरीरातून ही ऊर्जा बाहेर पडते, ती विश्वासात संचार करणाऱ्या ऊर्जा समूहित मिळून जाते. म्हणून मृत्यूचे 2 अर्थ आहेत. एकाचा पैलू अर्थ म्हणजे ऊर्जाचे उत्पन्न थांबवणे, दुसऱ्या पैलूचा अर्थ विश्वास संचार करणाऱ्या ऊर्जा संग्रहात नवी भर पडणे. उच्छेदवाद या शब्दाच्या अर्थाला असे 2 पैलू पडत असल्यामुळे भगवान गौतम बुद्ध स्वतःला पूर्णतया उच्छेदवादी म्हणत नसत. आत्म्याच्या गोष्टीपर्यंत ते उच्छेदवादी होते. शरीराच्या भौतिक घटकाबाबत मात्र ते उच्छेदवादी नव्हते. असा अर्थ लावला तर भगवान गौतम बुद्ध स्वतःला उच्छेदवादी का म्हणून घेत नसत हे कळणे सोपे होते. शरीर घटकांचे पुनर्जन्म मानतात, ते आत्म्याचा पुनर्जन्म मानित नाहीत. भगवान गौतम बुद्धाच्या मताचा असा अर्थ लावला तर तो भौतिक शास्त्राचा सुवादवादी आहे. केवळ त्याचा अर्थ भगवान गौतम बुद्ध पुनर्जन्म मानतात असे म्हणता येईल. भौतिक शास्त्र म्हणजे ऊर्जा कधीही नाश पावत नाही, मृत्यूनंतर संपूर्ण उच्छेद होतो आणि मागे काहीच उरत नाही. ह्या विचारसरणी भौतिक शास्त्राविरुद्ध आहेत, कारण ही विचारसरणी म्हणजे ऊर्जाचे सामूहिक सातत्य या परिणामाशी जुळत नाही. केवळ याच रीतीने वर सांगितलेल्या पुनर्जन्माची समस्या ही सोडवली जाते. पुनर्जन्म कोणत्या व कोणत्या व्यक्तीचा? सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा व कोणत्या व्यक्तीचा? एखादा मृत्यू झालेला तोच मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर भगवान गौतम बुद्धाचा विश्वास होता काय? असणे असंभव दिसते. जर मृत्यू माणसाचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन ते जर एक नवा देह बनवू शकेल तरच या मनुष्याचा पुनर्जन्म झाला असे मानणे शक्य आहे. हे देखील शक्य नाही, कारण भौतिक तत्वे जरी एकत्र असली
आली असली तरी त्याला चेतना राहणार नाही. जर जेव्हा नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्याच्या भिन्न भिन्न भौतिक आशांच्या मिश्रणाने बनत असला तरी पुनर्जन्म शक्य आहे, परंतु तो त्या एकाच मृत्यू माणसाचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्खुनी खेमा हिने या मुद्दा प्रसेनजित राजाला चांगला स्पष्ट करून सांगितलेला होता. एकदा तथागत श्रावस्तीतील अनाथपिंडकाच्या जेतवान आरामात राहत होते. त्या समयी कौशल जनपद परिभ्रमण करून भिक्खुनी खेमा ही श्रावस्ती आणि साकेत या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरण वत्थूमध्ये राहत होती. यावेळी कोसल राजा प्रसंजिती साकेतून श्रावस्ती ते जात होता. साकेत आणि श्रावस्तीच्या रस्त्यावर एक रात्र तो तोरण वत्थू इथे थांबला होता. राजा प्रसंजितने एका माणसाला बोलून सांगितले, हे बघ, जा आणि सन्मानीय अशा एका भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये की जे त्यांच्यासोबत मी आज संगती करू शकेल. ठीक आहे महाराज, असे बोलून तो तोरण वस्तूमध्ये राज सन्मानासह आणि संगतीस अयोग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला, परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तो तारुण्यामध्ये राहत असलेली भिक्खुनी खेमाईला त्याला दिसली. तिला बघून तो कौशल प्रसंजितकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानीय योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण तिथे कोणी दिसत नाही ज्यांची आपण संगती करू शकाल, परंतु तिथे खेमा नावाची एक तथागतांची शिष्य आहे. त्यांच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की त्या विचारसंपन्न व विचक्षण बहुश्रुती वादिवादात कुशल आणि प्रत्युत्पन्नी अशी अरहंत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कौशल जनपद राजा प्रसंजित भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला जाऊन बसला आणि भिक्खुनी खेमास म्हणाला, याविषयी संबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही, अकृत ठेवलेले आहे. ही कशी गोष्ट आहे की मी जेव्हा प्रश्न विचारतो की तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय, त्याचे उत्तर तथागतांनी सांगितलेले नाही. असे म्हणतात की ते दुसऱ्या प्रश्नाचेही तशीच उत्तरे देतात. ही काही गोष्ट देखील तथागतांनी अकृत ठेवलेली. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे, काय हेतू असावा हे बरे. महाराज, या बाबतीत मी आपणाला एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे. महाराज, आपल्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जे गंगेतील वाळूची शेकड्यांची, हजारांची अथवा लक्षणीय गणती करू शकेल? नाही, तसा कुणीच नाही. मग आपणाजवळ असा कुणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, तितके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल काय? तर नाही, असा कुणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्यादित, अगंध आहे. त्याचप्रमाणे महाराज, जर कुणी तथागतांना त्यांच्या रूपकायाने व्याख्याविकित करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मरणानंतरनं त्यांची रूपकाया परिव्यक्त राहील. ती जळामुळातून उपटली गेलेली असेल. तथागतांनी देह परिरिक्त केल्यावर तो मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाही. ज्या तत्वांनी ती निर्मिती होती तशी आता नाही, तिचा पुनरुत्पत्ती शक्य नाही. महाराज, तथागतांच्या रूपाने आता तथागतांच्या मुळापर्यंत पोचू शकत नाही. समुद्राप्रमाणे तथागत गंभीर आहेत. तथागतांच्या देहसंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यानंतरनं समुद्रासारखेच अमर्यादित आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतरनं अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे किंवा नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. महाराज, तथागतांची त्यांच्या वेदनावरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परिव्यक्त केलेल्या आहेत, आमूलग्र नाहीसा केलेल्या आहेत. वेदना विमुक्त असे तथागत थोर समुद्राप्रमाणे अमर्यादित आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतरनं तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते किंवा राहत नाही, ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याचप्रमाणे संज्ञा, संस्कार, विज्ञान याचा आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वापासून समूळ विमुक्त असलेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्यादित आणि अगाध आहे. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा न अस्तित्वासंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कौशल राजा प्रसंजित आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला आणि तिला नमस्कार केला आणि तो तिथे निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी राजा प्रसंजित तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्यांनी विचारले, भगवंत,
मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराज, यासंबंधी मी काहीच म्हटलेलो नाही. तर भगवान, मग मी तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? तर महाराज, मीही तसेही म्हटलेलं नाही. नंतर त्यांनी भिक्खूंनी खेमाला विचारलेले दुसरं प्रश्न विचारले, भगवान, हे असे कसे? मी जेव्हा आपणाला विचारतो की मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय, तर आपले उत्तर असते की तथागतांनी अकृत ठेवलेले आहे. मी जेव्हा विचारतो की मृत्यूनंतरनं तथागतांचे अस्तित्व नाही काय, तर आपण म्हणता की मी सांगितलेलेच नाही, ते अकृत ठेवलेले आहे. तर भगवान, या न सांगण्याचे कारण काय? त्याचा हेतू काय? ही गोष्ट देखील तथागतांना अकृत ठेवलेली आहे काय? महाराज, मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्हाला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे. काय तुमच्याकडं कोणी गणक आहे काय? ज्याप्रमाणे त्यांना कटनी भगवंतांनी खेमासारखेच राजा प्रसंजितला प्रश्न विचारले. अद्भुत आहे भगवंत, अद्भुत आहे. सुगत आणि खरोखरच आश्चर्य गोष्ट आहे की जी शाश्वत्याने श्रेविकेने दिलेले उत्तरे, अर्थात अशी अक्षरशः समान सुंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एके समयी मी भिक्खूंनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. ठीक आहे भगवंत, आता आज्ञा द्यावी. आम्ही कामाची माणसे आहोत, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. जा महाराज, यावेळी तुम्हाला जे करणे उचित वाटते ते करावे. या शब्दाने आनंदी होऊन भगवंतांना अभिवादन करून कौशल राजा प्रसन्नित आपल्या मार्गाला निघून गेला. तर आजचा भाग आपण इथेच संपणार आहोत. तर आपण पुढचा भागसुद्धा आपण पाहणार आहोत. तर आपण हा चॅनल पाहत राहा, चॅनलला लाईक करा. हा भाग आपला मराठीतून चालू आहे. आपल्याला जर हिंदीमधून ऐकायचा असेल तर दी बोधिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू राजरत्न अशोक आंबेडकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर चांगल्या प्रकारे हिंदीमधून ट्रान्सलेशन केलेलं आहे. ते आपण जरूर पाहावं. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.